खूप जण मला विचारतात, ताई आपली इच्छा मागायची असेल तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा अशा काही आपल्या आध्यात्मिक टेक्निक आहेत त्यानुसार आपल्या इच्छा जर का मागायच्या असतील तर तुम्ही वेळ सांगत नाही की नक्की कोणती वेळ महत्त्वाची आहे. मी खूप वेळा तुम्हाला 11:11 ही एक वेळ जर का तुमच्या समोर आली असेल तर या वेळेस तुम्ही तुमची इच्छा मागू शकता. त्याचबरोबर एक खूप महत्त्वाची अशी वेळ आहे जी म्हणजे सकाळी 3 वाजता असते. ती 3 वाजता असते किंवा ब्रह्ममुहूर्त, ज्याला आपण अमृत वेळ सुद्धा असं म्हणतो. अमृत वेळ म्हणजे 4 ते 6 ह्या वेळी. आणि त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा 4 ते 6 मध्ये घेतला जातो. पण त्याचबरोबर असं म्हणतात की सरस्वती आपल्या जिभेवर फक्त दिवसातून एकदा येऊन बसते आणि त्यासाठी त्या वेळेत जर का आपण काही बोललो तर त्यावेळेस आपल्या त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. कोणती आहे ती वेळ तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कोणती वेळ आहे, त्याचा टायमिंग काय आहे, नक्कीच मी सांगणार आहे. पण त्यासाठी कुठलीही इच्छा व्यक्त करायच्या आधी तुमची भावना, तुमचं मन, तुमचं सगळ्या गोष्टी या स्वच्छ असाव्या. कोणालाही दुखावल्या गेल्या नाही पाहिजे, कोणाच्याही विरुद्ध गोष्टी असल्या नाही पाहिजे, तरच त्या इच्छा पूर्ण होतात. सकाळी पहाटे 3:15 ते 3:20 15 ते 20 ह्या मिनिटांमध्येच सरस्वती आपल्या जिभेवर येते आणि त्यावेळेस कुठलीही गोष्ट, कुठलीही साधना ती फळाला जाते. शक्यतो 3:15 ते 3:25 या 10 मिनिटाला जास्ती महत्त्व दिलेलं आहे. पण त्यातल्या त्यात 3:15 ते 3:20च्या मधल्या वेळेत 3:18 वगैरे असा वेळ तर दिलेला आहे. योग्य वेळ ही अजूनही कोणाला माहीत नाही, पण 3:15 ते 3:25 हा 10 मिनिटाचा कालावधी आपल्याला सांगितला गेलेला आहे. म्हणूनच बरीचशी लोकं सकाळी 3 वाजता उठून ध्यानधारणा करतात. त्याच्या मागचं हेच सिक्रेट आहे.